मस्त रे, केवढा मोठा आंबा बघ, मस्त झाडावर पिकला. कलवाच आहे हे. शेवटच्या राहिले गेले, वरती अजून एक काउंटर आहे. ते चला फाटी घ्या आता, फाटी घ्या सगळ्यांनी थोडी थोडी फाटी घ्याव्या. वाव, साका बिका काय नाही रे, मस्त एकदम. बघा पूर्ण इथून व्ह्यू दिसतो आणि पूर्ण इथं उतरण अशी गरम गरम. लसूण पण ऍड केलीस, मध्ये मका पण घातलाय. हा पनीर आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गावी आलोय तर आता आम्ही आज चाललोय रानामध्ये जाणार होतो. म्हणजे आमचं दुसरा राणा तिकडे, पण तिकडे आंबे संपलेत थोडे, असं माहिती पडलं. तर मग आज आम्ही आता चाललोय कुठे, साक्री साईडला, जे म्हणजे मायनिंग वगैरे तिकडे जरा आम्ही व्हिडिओ अपलोड करायला जायचं ना पूर्वी, त्या साईडला जाऊ. म्हणजे जरा गाडीचा राऊंड पण होईल आणि तिकडे करवंदीना आंबे काय असेल ते पण आपण थोडं कलेक्ट करणार आहोत. तिकडे वर्ष आहे. तर पाठीमागे आहे प्रांजू, गुड्डी, प्रांजू, प्रज्ञू आहे. तर आम्ही चाललोय संध्याकाळची. म्हणजे खूप गरम होतं दिवसभर, संध्याकाळची थोडी ऊन कमी होतं, त्यामुळे जरा 4:30 वाजून गेल्यानंतर म्हटलं जाऊया. तर आता आम्ही चाललोय. तर आमच्या गावचा रस्ता आहे हा. गाडी पहिली धुतली व्यवस्थित, कारण आणल्यापासून धुतलीच नव्हती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मंदिर ममा की. तुला कुठे जायचं आहे? साखरीला जायचं आहे. चलो जाऊन येऊया. या ठिकाणी आलो जिथे आम्ही व्हिडिओ अपलोड करायला यायचं एक टाइमला, सुट्टी घेऊन. स्पॉट आहे हा. तर हा आहे पीर बाबांचं स्थान आहे. इथे जायचं व्हिडिओ अपलोड करायला. तर हा आंबा इथे यायचा कधी. आता कधी कधी हा आंबा काही वर्षी येत पण नाही. तर ह्या वर्षी ना आलाय. करवंद पण असतात, ते तर नाही दिसत कुठे. हा, कोकम पण यायची ना. कोकम नाही ती एवढी नाही दिसत आहे. हा ना, रायवळी आंबा दिसतच नाही कुठं आलेला. पावसा बिसात आपण इकडे यायचो. एक टाइमला पावसात नाही इकडे यायचो. किती काढलेस? ही पण आलेली लिट्टी गेल्या वर्षी. गोड आहेत का पण? मोठ्या साईजचे आहे रे ते. गुड्डीने पण काढलेत. अरे आपल्या रानामध्ये जाऊ आपण उद्याला. रस्त्याला काही जास्त राहत नाही ना, रानामध्ये गेलो ना. रानात जाणार होतो पण खूप ऊन होतं मगाशी आणि आम्हाला गाडी पण धुवायची होती. त्या निमित्तानं मग म्हटलं जाऊन राऊंड मारून येऊया. तेव्हा आतमध्ये मोठे मोठे आहेत. पावसाळ्याच्या टायमाला मी आलेलो तेव्हा इकडे आहे ना, ककनेर म्हणजे जो हॉर्नबिल पक्षी आहे ना, तो इथे आपल्याला दिसतो सहज ह्या एरियामध्ये. मस्त आहे. ही पण फळं खातात का? आता सुकलीच म्हणून तेव्हा ही फळं खातात. करवंद खूप गोड आहे ना. वा, हवा पण सुटले गारगार. इथे जांभूळ आहे, पण जांभूळ नाही रे. ह्या वर्षी जांभळं खूप आले, पण ही जांभूळच नाही आलेली दिसत. वर्षा काय ऐकत नाही फाटी जमवायला. कोयती आणलं त्याचा काहीतरी फायदा किती आहे. सकाळी आम्ही गेलो होतो ना फाट्याला, दोन भारे आणले आम्ही, आईने मी. काय शोधून कुठेतरी फाट्याने इकडे बघायला त्याशी दिसते, फाटे ढोल्यावर दिसत आहेत. पण ह्या फांदी मारलेल्या असतात. जेव्हा झाडी वाढते नसते रस्त्याला, त्या फांदी मारलेल्या असतात. तिकडं सुकलेले असतात. त्या काही गेल्या वर्षीच्या असतात, त्या काही आता नवीन फ्रेश मारलेले असतात. पण अशीच पडून असतात ते. फाटी नाही काढली यंदा आम्ही. सुकली इथे थोडा. हा आपण कुठला सांग. कुंभ्याचा कसला आहे? कुंभ्याचा वेगळा असतो त्याला. आंबा वाटलं पाऊंडाल झाला तेव्हा एक वरती. कुठं आहे? एकच आहे वरती तेव्हा. पाहिलं. हा पण कलबाच आहे. हे कुत्री व पाठी लागले सारखे. हे जमवले ही बाई तर करवंद होती. डॉगी पण आलाय रे. हिचं नाव काय ठेवायचं? पंडी नाव ठेवूया. हा
काय आईला केवढी पण मोठी करवंद आहे, जाडी जाडी आहे बघ, पण आंबट असते मला वाटतं बेबी. बघ खाऊन बघ, आंबट आहे ना. हे आपण आता खायला पुरती घ्या, नंतर आपल्या रानात जमवायसाठी अजून जायचं आहे. अजून आहोत आपण, आहोत ना अजून 8 दिवस तरी, मग आपण जमवू अजून. पप्पा काय आता ऐकत नाही, मला मगाशी बोलत होते तर तुम्हीच ऐकत नाही. तुम्हाला हा टी शर्ट उठून दिसतोय हा, हिरव्या हिरव्या रानात व्हाईट व्हाईट, मस्त वाटतंय. हवा कसा झाड आहे मोठा, आणि त्याच्यावरती फळं लागलेत, पण कोणता आहे तो माहिती नाही. फळं बघा दाखवते जवळून तुम्हाला, वेगळीच आहेत, मी पण पहिल्यांदाच बघते. हे बघा कसलं फळ असेल हो हे, तुम्हाला काय वाटतं? वेगळंच आहे फळ, कितीतरी प्रकारची फळं आहेत रानामध्ये. हा, नावं त्यांची गावठी वेगळी असतात. चीक येते त्यातनं, चिकवाला आहे, चिकू सारखंच आहे. झाड बघ एवढा मोठा आहे, पण त्याचा बुंदा बघ एवढा आहे. हो आंबा भेटला, एकच आंबा आहे तो पण नशिबाचा. नशीब बसा भेटलाय बघा, चांगला असला पाहिजे फक्त. चांगला आहे, एक नंबर आहे. लाल आहे. काढा हातान काढा, कुठे ए गाडी येते साईडला. हा हा तोच आहे तो आंबा. तसं आहे हा. वारे ना वाटतं हो ते, तोच आहे. मगाशी बघितलं ना आपण, एकच आंबा दिसला. हा मस्त रे, केवढा मोठा आंबा बघ, मस्त झाडावर पिकला. कलवाच आहे. हे शेवटचे राहिले गेले, वरती अजून एक काउंटर आहे. हे चला फाटी घ्या, आता फाटी घ्या, सगळ्यांनी थोडी थोडी फाटी घ्याव्या. चल या, चल पप्पा गेले पुढे, चला रे. रानाला आलो की काय ना काहीतरी भेटतो. फाटी तर गोळा केली आम्ही, चला एक टायमाला आम्हाला होऊन जातील. आंबा पण भेटला, करवंद भेटली, मी माझ्या मुलाने एन्जॉय केली, बरं वाटलं जरा. एक राऊंड पण झाला. आली आली डॉगी आली पाठवून, थोडी जमा केली. चला आम्ही आता स्पॉट चेंज करतोय. इकडे खाली आहे ना जरा रानटी आंब्याची झाडं होती, पण बोललं करवंद खायला मिळाली. आंबे इथे नाही मिळाले, ह्या साईडला आंबे, रानटी आंबे उलगलीत. पुढच्या साईडला जाव्या, प्रॉपर जंगलात नाही आलोय, रोडच्या साईडलाच आहोत म्हणून, नाही तर भेटले असते. हो हे चला जाऊया. पावसाच्या टायमाला लय भारी वाटतं इकडे, पाऊस येतो तेव्हा. सो हे पीर बाबांचं स्थान आहे, आम्ही इकडे येतो अपलोड करायला व्हिडिओ. कोणीतरी आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी सांगितलेलं की आम्ही इथे या पीर बाबांना काहीतरी मागणं मागितलेलं, त्यांचं पूर्ण झालं, तर नवस वगैरे द्यायला या लोकेशन कुठे आहे. तर हे ॲक्च्युली वेळा सोडल्यानंतर साखरीकडे येताना हे चढामध्ये आहे, तर रस्त्याच्या साईडलाच आहे. पण इकडचं व्यवस्थापन कोण करतं माहिती, मला वाटतं बानकोटमधली माणसं इथे येतात. आमच्या साखरीच्या गावामध्ये पण खाली आहे, रानोलच्या गावाला इकडे वरती रानाला पिरांचे स्थान भरपूर आहेत. तर चला जाऊया आता. चला आता मी निघतोय. पाठी बिटी भरलीत, पाठी टिकीमध्ये बसलं काय सगळे, या लवकर. रस्त्याला आमच्या गावचे टर्न एकदम बेकार आहे. समोर त्या टर्नात गेल्याशिवाय समोरचा दिसत नाही काय आहे. साखरीच्या 10 रस्ता लय बेकार टर्न आहेत. जजमेंट आले पाहिजे तुम्हाला या रस्त्याची. बेस्ट आहे फक्त एवढा एकदम गाडीवर कंट्रोल पाहिजे. आम्ही आता इथे उतरलो ना, तो स्पॉटला भारी आहे, सनसेट व्ह्यू आहे. पण सूर्य गेला वाटतं आतमध्ये, तिकडे त्या साईडला राईट साईडला सूर्य आहे, आता इकडे दिसत नाही. पण हा इथून व्ह्यू बघण्यासारखा आहे. इथून पूर्ण केळशीचा बीच दिसतो, आणि केळशी आणि साखरीच्या मध्ये ब्रिज बनतोय, त्याचं काम पण दिसतं. पूर्ण इथून व्ह्यू दिसतो, आणि पूर्ण इथं उतरण्याची, आणि या साईडला सनसेट होतोय. सनसेट त्या साईडला आपण गेलो ना, तिकडे वेळाच्या त्या साईडला आता सूर्य मावळतो. तो बघा साखरीच्या इथे, केळशीच्या ब्रिजचं काम चालू आहे जोरात. हा ब्रिज झाला तर आम्हाला एकदम जवळ. पाठीचं असेल खाली, खालीला डेंजर उतार एकदम. पकड पदू, कसं आहे आतमध्ये बघ आधी. वा वा मस्त आहे, एक नंबर आहे पदू. काय गोड आहे, एकदम मधुर आहे, लय गोड आहे. कलबाचा आंबा झाडावर पिकलेला आहे, एकदम चांगला मस्त, एकदम साखा बिका काय नाही. पाट्यात पण मास असतो भरपूर. पाटी हो
मस्त आहे. तिकडे पण लाईट पेटते काहीतरी, तिकडे काहीतरी आहे जहाज काहीतरी. मस्त वाटलं ना एकदम, बाहेर पडलो पण एकदम माइंड फ्रेश झाला. गुड्डी आवडलं का? गुड्डी सध्या मामाकडे म्हणजे केळशीमध्ये तिचं गाव आहे, तिथे नवानगरवाडी, माझ्या ताईचीच मुलगी आहे. तर ती सुट्टीमध्ये आले इकडे मामाकडे, तर छान वाटतं तिला. इकडे आवडतं ना आंबोलीला. गणपतीच्या टायमाला येते, दिवाळीला येते, प्रांजू पण आहे सोबत, मुलं वगैरे भरपूर असतात तिकडे, त्यामुळे तिला मजा एन्जॉय करतात. तिकडे पहिले म्हणजे तरी असायचे माहिती, इथे तर असायचे, इथून जायचं आणि तिथे लावायचं आणि मग एवढं चालत आम्हाला चालत जायला लागायचं तिकडे ना. मध्ये पल होतं. इथे एक घर पण आहे ना तिथे कुठेतरी, त्या बांधले काहीतरी तिथे. गुजरवाड्यात नाही लागतं ना. चेंज झाला असायचा पार. हा गुजरवाडा इथं आहे ना, इथेच आहे ना गुजरवाडा, ह्यातनंच आहे ना, असं जावं लागतं. ते आतमध्ये आहे. हा, तिथून पण रस्ता आहे. घरी यायला संध्याकाळ झाले. ठेव इथं ह्या वलवणीला. पिलू आणून ठेवलं नाही पण घेऊन आणि अजून हा बघा, हा बघा. आणि मी असा पिलू आहे छोटा. प्रज्ञूची आंघोळी झाले, आमच्या दोघांची बाकी आता. या बिस्किट खायला चायसोबत. त्यासोबत बिस्किट खाऊन आजचा कार्यक्रम थांबवूया. हो. तापवलाव काय वर्षाने बनवलाय का प्रांजूने बनवलाय? मी रेडीमेड होता, रेडीमेड सूप. हे आणलं होतं ना मुंबईवरून पाकिट. बरा पडतो, मुलाला थोडंसं गरम गरम. मी बनवतो, बनवलाय. लसूण पण ऍड केलीस, त्यामध्ये मका पण घातलाय. पत्नीच आहे, तिची आठवण आली त्याला मुंबईच्या सूपची. मोमोज आणि सूप खायचं बोलतो. साईडला बघू दे. मोमोज बनवायला पाहिजे कधी कधी. 4 वाट्या करा सगळ्यांना घरात. अन्नच केलंय मुंबईला काल. व्हिडिओ मध्ये दिसणार नाही, बरेच जण विचारतील अन्नच दिसत नाही, कुठे गेला. मुंबईला गेला, महिनाभर राहिला. तू कुणाला वाटी कुणाला आम्ही गेली. चला वाटण्या झालं. तर मंडळी आम्ही गेलेलो संध्याकाळचा सहज असाच फेरफटका मारायला. करवंद आंबे वगैरे काय मिळतील काय बघायला, परंतु तेवढे नाही मिळाले. रस्त्याला तेवढे काही हातात राहिलेले पण नाहीत. आणि यावर्षी करवंद लवकर संपले, म्हणजे उलगले. तर रानात जाणं आमचं होणारच आहे. तुम्हाला मागच्या दुसऱ्या वगैरे व्हिडिओमध्ये दिसेल आम्ही करवंद वगैरे खाल्लेली वगैरे आहेत. तर आता सहज फेरफटका मारला, गाडीचा पण एक राऊंड झाला आमचा. आणि छान वाटलं ओव्हरऑल. घरी येऊन पण मस्त बेत असतो जेवणाचा, काही ना काहीतरी. गावाला 1 दिवस 8 दिवसाने मच्छी येत असते घरी. सो छान अशी सुट्टी आपली. आपण सगळे मुंबईत गेल्यानंतर आम्ही निवांत आलो आणि सगळी गोष्टी फील घेतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर.